नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा घेणार आहे ग्रामसेवक भरती व कृषी तांत्रिक यांचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला भरतीत नक्की पाहायला मिळतील। आणि मित्रांनो, मी प्रश्न वाचल्यानंतर काही सेकंदाचा वेळ देईल ज्यामध्ये तुम्ही उत्तर सांगायचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या सुद्धा लक्षात राहील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, अवर्षण प्रणव भागात कोणत्या प्रकारच्या तापमानामुळे क्षार जमिनीत साठून राहतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, अतिउष्ण। प्रश्न क्रमांक 2, फळांची काढणीनंतर गुणवत्ता आणि त्यांचे आयुष्य कशावर अवलंबून असते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, फळाची परिपक्वता। प्रश्न क्रमांक 3, शेतीच्या अर्थसंकल्पनात पुढीलपैकी कोणत्या बाबीचा विचार केला जात नाही? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, साधने। प्रश्न क्रमांक 4, जनावर माझावर येणे अथवा वयात येणे हे कशावर अवलंबून असते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, जनावराच्या वयावर। प्रश्न क्रमांक 5, डायअमोनियम फॉस्फेट DAP या खतामध्ये स्फुरदाचे प्रमाण किती टक्के असते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, 46। प्रश्न क्रमांक 6, सुगंधित अर्क तयार करण्यासाठी फुलांची काढणी केव्हा करावी? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, पहाटे। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणता वृक्ष पानगळीचा आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, गुलमोहर। प्रश्न क्रमांक 8, भुईमुगावरील बड निक्रोसिस या विषाणू रोगाचा प्रसार कोणत्या किडीमुळे होतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, फुलकिडे। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कमी पाणी लागणारे पीक कोणते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, करडई। प्रश्न क्रमांक 10, म्युरेट ऑफ पोटॅश हे खत कोणत्या प्रकारचे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, पालाशयुक्त। प्रश्न क्रमांक 11, हरभरा, मका, वाटाणा इत्यादी भाजीपाल्यांमध्ये कोणत्या प्रकारचे अंकुरण आढळते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, अधोभूमिक। प्रश्न क्रमांक 12, थॉम्सन सीडलेस हा कोणत्या प्रकारचा वाण आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, द्राक्षे। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणत्या पेंडीत नायट्रोजन सर्वाधिक प्रमाणात आढळतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, शेंगदाणा पेंड। प्रश्न क्रमांक 14, फळे पिकण्यासाठी कोणत्या रसायनाचा उपयोग करतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, इथिलीन। प्रश्न क्रमांक 15, कागदी निंबाच्या लागवडीत महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आघाडीवर आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, अहमदनगर। प्रश्न क्रमांक 16, बटाटा व टोमॅटो या पिकात अल्टरनेरिया बुरशीमुळे कोणता रोग होतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, लवकर येणारा करपा। प्रश्न क्रमांक 17, हिमालयातील थंड हवामानाच्या प्रदेशात वाढणारी शेळीची जात कोणती? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, काश्मीरी। प्रश्न क्रमांक 18, गवताची कापणी करण्यासाठी कशाचा वापर करतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, मोवर। प्रश्न क्रमांक 19, सर्दी पडशावर कोणती अपारंपरिक भाजी उपयुक्त ठरते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, आले। प्रश्न क्रमांक 20, आंतरराष्ट्रीय मत्स्य व्यवसाय कोणत्या जिल्ह्यात जास्त चालतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, रत्नागिरी। प्रश्न क्रमांक 21, श्री तंत्रज्ञान महाराष्ट्रात कोणत्या पिकात वापरले जातात? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, भात। प्रश्न क्रमांक 22, गूळ तयार करणाऱ्या प्रक्रियेमध्ये मडी काढण्यासाठी उकळत्या रसात रिकामी जागेचा रस वापरला जातो। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, भेंडी। प्रश्न क्रमांक 23, फळबागेत आच्छादन करण्यासाठी कोणत्या रंगाच्या पॉलिथिन कागदाचा वापर करणे अत्यावश्यक आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, काळा।
प्रश्न क्रमांक 24, सेंद्रिय पदार्थातील कार्बन नायट्रोजनचे गुणोत्तर किती असते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 30:1. प्रश्न क्रमांक 25, लिची कोणत्या देशातून भारतात आली? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी चीन. प्रश्न क्रमांक 26, टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीची कोशावस्था कोठे असते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी जमीन. प्रश्न क्रमांक 27, अंजिरावर कोणता प्रमुख रोग पडतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए तांबेरा. प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी अकोला. प्रश्न क्रमांक 29, भात पिकावरील तपकिरी ठिपके या रोगासाठी कोणत्या औषधीचा उपयोग करतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी प्रोपिनेप. प्रश्न क्रमांक 30, क्षारयुक्त जमिनीचा सामू रिकामी जागेपेक्षा कमी असतो. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी 8.5. प्रश्न क्रमांक 31, भाजीपाला पिकांच्या रोपांची रोपवाटिका कोणत्या वाफ्यावर असावी? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी गादी वाफा. प्रश्न क्रमांक 32, मायक्रोप्लाझ्मा जीभ कोणत्या रसायनास संवेदनक्षम आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी टेट्रासायक्लिन. प्रश्न क्रमांक 33, सुपर फॅन्सी आणि कमर्शियल अशा 3 प्रकारे कोणत्या भाजीपाल्यांची परतवारी करतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी वांगी. प्रश्न क्रमांक 34, जमीन किती घटकांपासून बनलेली असते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 4. प्रश्न क्रमांक 35, भुईमुंग पेंड या सेंद्रिय खतामध्ये नत्राचे प्रमाण किती असते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए 7.10%. प्रश्न क्रमांक 36, रिकामी जागा या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे झाडांचा शेंडा व कवळी पाने पांढरी होऊन मरतात. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी बोरॉन. प्रश्न क्रमांक 37, शेतकऱ्याच्या हिताकरिता सरकार विशिष्ट वस्तूंच्या किमान किमती जाहीर करते त्यास रिकामी जागा म्हणतात. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए किमान आधारभूत किंमत. प्रश्न क्रमांक 38, पपईची फळे फळधारणेपासून किती महिन्यांनी काढण्यासाठी तयार होतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी 4 ते 5. प्रश्न क्रमांक 39, प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन कशापासून तयार होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए पाणी. प्रश्न क्रमांक 40, भारताची पहिली वन संशोधन संस्था रिकामी जागा येथे स्थापन झाली. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी देहरादून. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल त्याला नक्की शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.